विजय क्रांती कामगार संघटनेचा उपाध्यक्ष बोलत आहे। आजपर्यंत आमच्यासाठी एल&टी कामगार संघटना नव्हती आणि ते म्हणत होते हे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टिंग वर्करसाठी तुमची संघटना नाही आहे। आज आम्ही स्वतंत्र आणि स्वतः संघटना बनवली आहे। ते आदरणीय शिवाजीताई वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बनवली आहे आणि आमची हे पिळवणूक आहे जे 7-8 दिवस आम्हाला ड्युटी मिळत आहे आणि आम्हाला कंपनीची काही फॅसिलिटी नाही मिळत आहे। त्याबद्दल आम्ही इथं थांबलो आहोत। आम्ही स्वतः लोक आमच्यासोबत 2,500 वर्कर आहेत। आज या गेटच्या अंदरमध्ये आहेत। आमच्यासोबत आमच्या खांद्याला खांदा मिळून आहे। आमच्या महिला भगिनी आहेत। त्या सर्व आमच्यासोबत आमच्यासाठी आणि सर्वांसाठी आपल्या विजयाची वाट पाहत आहे। मी सुनील डबस, विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचा महासचिव। हे आंदोलन यासाठी चालू आहे की शुक्रवारला काही ज्या घटना घडलेल्या होत्या, एका अधिकाऱ्याने आमच्या माणसाला अवारच्या भाषेमध्ये ज्या शिवीगाळ केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना असं म्हटलं की अशा प्रकारचं वक्तव्य हे चांगलं नाही आहे, तुम्ही त्या कामगाराची माफी मागा। 2 ते 3 तास आम्ही फक्त त्यांची वाट पाहत होतो की माफी मागा, निघून जा। आम्ही त्यांना त्या दिवशी हे गोष्ट क्लोज करणार होतो, परंतु मॅनेजमेंटकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि लोकांनी स्वतःहून हा प्लांट बंद केला। तर आज 4था दिवस होऊन सुद्धा मॅनेजमेंटच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं एक पाऊल पुढे टाकावं अशी भूमिका दिसून नाही राहिली। अशाच प्रकारे आमच्या कामगारांना ज्या काही बाकीच्या कंपन्यांमध्ये फॅसिलिटीज मिळतात त्या फॅसिलिटी इथं काहीच मिळत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की कामगारांना 7 ते 8 दिवसात काम मिळतात, कसं जगणार या 7 ते 8 दिवसात, हा एक प्रश्न आहे। आणि या सर्व विषयावर मी प्रत्येक वेळेस मॅनेजमेंटला आजपर्यंत जे पत्रव्यवहार केले त्या पत्राचं एकही पत्राचं यांनी उत्तर दिलं नाही किंवा त्याच्यावर तोडगा काढले नाही। फक्त आणि फक्त यांचं कसं एकच काम आहे की या कामगारांची पिळवणूक कशी करायची, म्हणजे शोषित मजूर बनून यांना ठेवायचं ही भूमिका आहे। आणि या भूमिकेला कंपनीच्या काही दलाल लोक जे आहे ते दलाल लोक सपोर्ट करून कंपनीला की यांचं पिळवणूक करा, यांना अशा प्रकारे पिळवणूक करा की हे फक्त बंधवा मजदूर झाले पाहिजे, अशी भूमिका आहे यांची। आणि या भूमिकेचा आमचा कठोर विरोध आहे आणि जोपर्यंत कामगाराच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। आमचे शिवाजीताई वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू राहील।